नमस्कार दोस्तों, हम पहुँचे हैं सारंगखेड़ा मेला में, जो कि एक महाराष्ट्र के नंदुरबार ज़िले में आता है। और ये 21 दिसंबर 2023 से लेकर 7 जनवरी 2024 तक ये होने वाला है। इसके जो इवेंट्स है ये भी अलग अलग डेट्स को होने वाले हैं। मैं कल यहाँ पे आया था 20 दिसंबर 2023 को। ये यहाँ का फ्रंट गेट है और यहाँ पे बहुत सारा भी काम बाकी है, चल रहा है, क्योंकि इवेंट जो है ये 30 तारीख से शुरू होने वाले हैं, तो इसलिए यहाँ पे थोड़ा सा काम बाकी है, तो चल रहा है। आगे जो है बहुत सारे घोड़े भी आए हुए हैं, मैं आपको दिखा देता हूँ। इस चेतक फेस्टिवल के बाजू में यहाँ पे एक इंडियन ऑयल का पेट्रोल पंप है। यहाँ पे ये चेतक फेस्टिवल का ऑर्गेनाइज़र का यहाँ पे ऑफिस है। यहाँ पे जाके आप इंफॉर्मेशन ले सकते हो। अगर आपको यहाँ पे घोड़े आपके लाने हैं या और भी कुछ जानकारी आपको लेनी है तो यहाँ पे नीचे उनका ऑफिस है, यहाँ से ले सकते हो। फेस्टिवल भले ही 21 तारीख को उन्होंने डेट बताई है, लेकिन फेस्टिवल 21 तारीख को चालू नहीं हुआ है। यहाँ पे इंतज़ाम ही बाकी है। तो ये 30 तारीख को जो इवेंट है, तो 30 तारीख से ही ये लगभग मेला शुरू हो जाएगा और अलग अलग डेट्स है इवेंट्स के, वहाँ से चालू होता है। इस साइड पे जो है घोड़ों की जितनी भी दौड़ होगी ये इसी ट्रैक पे होगी। यहाँ पे अभी कुछ लोग जो है घोड़ों को ट्रेन कर रहे हैं, प्रैक्टिस कर रहे हैं। और इसके बाजू में यहाँ पे आपको स्टेज दिखाई दे रहा होगा। यहाँ पे घोड़ों के कुछ शोज़ होने वाले हैं, मैं आपको दिखा देता हूँ। इस मेले के फ्रंट एंट्रेंस हॉल का अभी काम बाकी है, ये चल रहा है। इसके बाजू में यहाँ पे देखिए ये काम चल रहा है। हम जैसे ही इस एंट्रेंस से अंदर आएंगे, इसके बाद हमें यहाँ पे मिलेगा ये घोड़ों का रेसिंग ट्रैक। यहाँ पे घोड़ों की बहुत सारी प्रतियोगिता होने वाली है, कंपटीशन होने वाली है। और उसी के बाजू यहाँ पे आप देख सकते हो, यहाँ पे बहुत सारे हॉर्स आए हुए हैं। बहुत ही ज़्यादा स्टैंडर्ड हॉर्स है, अलग अलग नस्ल के हैं और बहुत दूर दूर से अलग अलग राज्यों से यहाँ पे हॉर्स आए हैं। और यहाँ पे रेसिंग कंपटीशन होने वाली है अलग अलग टाइप की। और ठीक इसी के बाजू में यहाँ पे ये चेतक फेस्टिवल का इनका ऑफिस है इस बाजू में। और जैसे हम यहाँ से इधर देखते हैं तो यह भी खाली है पूरा, लेकिन यहाँ पे डांस कंपटीशन और भी जो घोड़ों की प्रतियोगिता होती है, शोज होते हैं दिखाने के, ये यहाँ पे होने वाले हैं। और ये आगे का यहाँ स्टेज होगा, यहाँ से कमेंट्री की जाएगी और जो मेहमान हैं यहाँ पे बैठेंगे और बाकी लोग जो है ये बनाई है यहाँ पे बैठेंगे। तो बहुत सारा काम अभी बाकी है। ये 23 तारीख से एग्जैक्टली शुरू हो जाएगा। यही बातें रहनी की लगो पे बस धीरे बेटा, बस धीरे बेटा, शाबाश शाबाश लिखा था होगा का ये बात बस 20 एक्चुअली लिखा था बोलो बोलो दादा बोलो बेटा तुला चान्स दिला मी आता तू डायरेक्ट आहे ना मैंने भैया को अभी क्या देखो 20 दिन तो मैं नेबरा नहीं हूँ, 20 दिन के बाद अपना नेबरा
हो जाएगा फिर हाँ तो चल विक्रमी बाजार भरतो आहे, कारण आता घोडे बांधायला सुद्धा जागा नाही, इतकी घोड्यांची इथं गर्दी झालेली आहे। खास करून जे नवीन व्यापारी पंजाबवरनं सुद्धा चांगले घोडे इथं आलेले, जे याच्यापूर्वी कधी सारंगखेड्याला येत नव्हते। जवळपास 2000च्या म्हणजे 2100 ते 2300 घोडे इथं दाखल झालेले आहेत आणि रात्रीभरामध्ये अजून 500 ते 600 घोडे दाखल होण्याची शक्यता आहे। 3000च्या वर पण कदाचित इथं घोडे दाखल होण्याची शक्यता आहे आणि यावर्षी विक्रमी बाजार भरतो आहे। कारण म्हणजे आता आम्हाला घोडे बांधायला इथं जागा नाही आहे, इतके घोडे आता येत आहेत, संपूर्ण देशातनं घोडे विक्रीसाठी येत आहेत। यावर्षी आपण बघितलं तर कोयमुतूरचे पण जवळपास 200 व्यापारी सारंगखेड्याच्या हे घोडे बाजारामध्ये तामिळनाडूवरनं घोडे खरेदी करण्यासाठी आलेले आहेत। खास करून सारंगखेड्याच्या या अश्व बाजारामध्ये, अश्वमेळ्यामध्ये ज्या आपल्या भारतीय प्रजाती ज्या आहेत घोड्यांच्या, त्याच्यामध्ये मारवाडी प्रजाती असेल, त्याच्यामध्ये काठेवाडी आहे, त्याच्यामध्ये सिंधी आहे, त्याच्यामध्ये जो पांढरा शुभ्र नुकरा असतो तो सुद्धा आपल्याला इथं बघायला मिळेल आणि याच्यामध्ये आपण पोनी पण खूप आलेले आहेत। इथं सारंगखेड्याला या बाजारामध्ये जवळपास आपल्याला 50,000पासून तर 5 ते 10 करोडपर्यंतचा घोडा इथं बघायला मिळेल। यावर्षी स्पर्धेसाठी पण चांगले घोडे येत आहेत। बरेचसे घोडे आता पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश इथनं निघालेले आहेत। तामिळनाडूवरनं पण, चेन्नईवरनं सुद्धा 4 घोडे कॉम्पिटिशनसाठी येत आहेत। हैदराबादवरनं घोडे येत आहेत आणि खरं म्हणजे सारंगखेड्याच्या या हॉर्स कॉम्पिटिशनसाठी जवळपास 12 राज्यातनं घोडे इथं पार्टिसिपेट करतील। याच्यामध्ये जे देशामध्ये चॅम्पियन घोडे आहेत, ज्यांनी 3-3, 4-4 स्पर्धा जिंकलेल्या आहेत, असे गोल्डन रॉक असेल, अशी मॅडोना घोडी असेल, केसरिया असेल, भारत विजय असेल, गाजी असेल, असे नामवंत घोडे जे भारतात आहेत ते सुद्धा इथं उद्या आपल्याला दाखल होतील आणि आपल्याला बघायला मिळतील, ज्यांची किंमत करोडोमध्ये आहे। जे आम्ही अश्वांच्या घोड्यांच्या विविध स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे, त्याच्यामध्ये आमचे अश्वांची सौंदर्य स्पर्धा असेल, त्याला आपण हॉर्स शो म्हणतो, त्याच्यामध्ये अश्वनृत्य स्पर्धा असेल, त्याच्यामध्ये रेवाचाल रेस असेल, त्याच्यामध्ये इक्वाईन स्पोर्ट्स असतील, जे अश्वक्रीडा स्पर्धा, जवळपास 13 ते 17 राज्यातले स्पर्धक इथं भाग घेत आहेत। देशातले नामवंत घोडे या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आमच्याकडे ऑनलाईन रजिस्टर त्यांनी केलेलं आहे आणि आपल्याला एकदम उमदे घोडे, जे अत्यंत चांगले घोडे आहेत, जातीवंत घोडे या सारंगखेड्याच्या त्याच्यामध्ये आपली मोरनी घोडी असेल, मॅडोना घोडी असेल, त्याच्यामध्ये घोड्यांमध्ये गोल्डन रॉक असेल, गाजी असेल, काजीम असेल, त्याच्यामध्ये केसरी असेल, भारत विजय असेल, लाल रतन असेल, हे सर्व घोडे, सप्तांश असेल, असे जे नामवंत घोडे ज्यांची खरं म्हणजे करोडोंची किंमत आहे, जे 1 करोडपासून ते 10 करोड रुपयापर्यंत त्यांची किंमत आहे, 5-5 कोटी किंमत आहे, असे अश्व, असे नरमध्ये आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळतं। हैदराबादचे 3 तरुण मित्र, ज्याच्यामध्ये डॉक्टर चरण हे MD डॉक्टर आहेत, त्याच्यामध्ये शिवाकुमार हे एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर आहेत आणि त्याच्यामध्ये नरेन म्हणून जे आहेत ते लेक्चरर असून ते तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये असिस्टंट डायरेक्टर आहेत। असे वेगवेगळ्या क्षेत्रातले तरुण इथं घोड्यावर बसून या महोत्सवामध्ये सामील होण्यासाठी जवळपास 850 किलोमीटरपर्यंत घोड्याच्या पाठीवर बसून येत आहेत। ते आज उदगीरला आहेत आणि येत्या 24-25 तारखेपर्यंत ते सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलमध्ये दाखल होतील।
आणि सर्वात वैशिष्ट्य म्हणजे जे 3 घोडे ते त्याच्यावर राईड करून ते येत आहेत ते त्यांनी सारंगखेड्याच्या या अश्व बाजारातनं खरेदी केलेले आहे. आणि याच्यामध्ये खरं म्हणजे त्या मुलींचं कौतुक केलं पाहिजे. ज्या 15 वर्षाच्या खालील 4 मुली नाशिकवरनं जवळपास 250-300 किलोमीटरच्या याच्यातनं घोड्याच्या पाठीवर बसून येत आहेत. जिथं मुलं, जिथं मोठी मोठी माणसं घोड्यावर बसायला घाबरतात, तर या मुली 250-300 किलोमीटर घोड्याच्या पाठीवर बसून सारंगखेड्याच्या त्या चेतक महोत्सवामध्ये सामील होत आहेत. आम्ही त्यांच्या स्वागतासाठी तयार आहोत आणि ही फार मोठी अभिमानाची आणि कौतुकास्पद बाब आहे.